नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी उठले होते. रिदू तर काय उठला नव्हता. आणखीन मग पाती चिरली. आज पातीची भाजी करायची होती. मला बिलकुल नाही आवडत आणि मी कधी केली पण नाही ती भाजी. पण काय, लग्न झाल्यावर नाही की ज्या गोष्टी केल्या नाहीत, ज्या गोष्टी खाल्ल्या नाहीत, त्या सगळ्या गोष्टी खावं लागतात पण आणि करावं पण लागतात. आपला नाही आवडलं तरी पण दुसऱ्यांना आवडते म्हणून तरी करावं लागते. का तर आता त्यांनी जिमला चलेत आणि त्यांना ते म्हणले खायचंय मला, म्हणून मग मी केली त्याच्यासाठी भाजी. त्यांना भाकर करायची होती. आता भाकर पण मी आयुष्यात कधीच केली पण नाही. हां, खाते, खायला आवडती, पण आयुष्यात कधी ती भाकर केली नाही. पण मला येत पण नाही. आता करून बघावं म्हणलं. पर्याय तर नव्हता. तेच विचार करू लागले कसं करू. कधी केली नाही. पीठ होतं, मग गॅलरीसोबत टाकून थोडा वेळ पाणी पिले. मग तेवढ्या तरी उठला. मग फोनचा आवाज येऊ लागला. मम्मी, कोणाचा फोन वाजालाय असं मला म्हणू लागला. लई शानागडी आहे ते, त्याचं लई राहते. मग त्यांनी जिमून आले होते. मग त्याच्यासाठी ब्लॅक चहा केला, ते पण फक्त पत्ती टाकून, साखर नाही, काही नाही. ते प्यायचं होतं त्यांना. आता बघूत हे जिमचं वेड किती दिवस चालतंय. एरवी तर 10 वाजेपर्यंत उठत नाही. आता 2-3 दिवस झालं चाललेत. तर लई काळा चहा दे, गरम पाणी दे, असंच दे, तसंच दे, भाकरच खायची. असं आमच्यासाठी दुधाचा चहा केला होता. मग रिदू उठला, त्याने चहा वगैरे पिणं सगळं झालं. त्याचं ब्रश झालं. मग त्याला लगेच आंघोळ घालून घेतली, तयार केलं. त्याचं लई उठत नाही. मग उठलं की डायरेक्ट लई गडबड होती. 9:30ला तर झोपेतून उठते त्याने. 10 वाजता शाळा असते त्याची. त्याच्यामुळे मला इतका अवघड जाते. तरी पण त्याच्या तेवढ्यात बी इतके नाटकं असतात भयानक. मग रोज देवाच्या पाया पडते. आणि त्याला नाही की काल तिळगुळचा ठेवायला लावले होते देवाला मी, तर उंडे केले होते. मम्मी, जे बापानं उंडा खाला नाही, मम्मी, जे बापानं उंडा खाला नाही असं मला म्हणू लागलं. जे बापाला आवडला नाही, तू चांगला केला नव्हता असं म्हणला. एवढा शानागडी आहे. गेला त्याने शाळेमध्ये. त्याच्या पप्पाने सोड, त्याच्या पप्पाला चलायचं नचले जिमला गेल्यामुळं. मम्मी बाय म्हणला. कधी बाय करत नाही, आज कसं काय बाय केली की आज कामं एवढे राहिले होते माझे. हो काय बाय, किती कामाचा राडा पडलाय मला. लय टेन्शन ते कामाचं. भाकर करायला तर घेतली होती, पण येत तर काय नाही. इतकी परेशान झाले त्या भाकरला. 2-3 वेळेस थापटून कसं बस एक भाकर मला जमली होती. ते बी काही तेवढी काय व्यवस्थित जमली नव्हती. पण त्यांनी खाली आणि मग म्हणाले, थांब तुझ्या आईला फोटो काढून टाकतो, बघ कशी भाकर केलीस असं म्हणाले. काही म्हणत नाहीत पण मजाक करू लागले होते. मला टाका म्हणलं, दुसऱ्या वेळेस खायलाच देत नाही म्हणलं करून, मग कळते म्हणलं. तसं म्हणा, नको बाई दे, जशी जमली तशी दे असं म्हणा. एवढे भांडे पडले होते. पाठ एवढी दुखू लागली. ते भांडे घासून बापरे, भयानक भांडे पडले होते. हे भांड्याचे काही कळतच नाही. एवढे भांडे कुठून पडतात की काय नाही की. हाच 3 माणसं तर तेवढे भांडे पडतात. काय 3 राहो 4 राहो, तेवढेच कामं तर राहणारच आहेत घरामध्ये. किचन वटा क्लीन करून घेतला. मला घाण किचन वटा बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे लगेच मी क्लीन करून घेतले. का दिवसभर असं घर चांगलं वाटते किचन वटा क्लीन असला की. मला किचन वटावर गर्दा आणि घाण असलं की बिलकुल करमत पण नाही आणि काही कामही सुधरत नाहीत मला. लय वेळ लागते. त्याला गरम पाणी ठेवलं होतं. करावं आंघोळ म्हणलं तर करणार डबल 2 वेळेस पाणी तापून दिलं त्यांना गरम करून मी. बापरे, कपडे पडले होते खूप सारे. कारण मी नव्हते 2-3 दिवस आईकडे गेले होते, त्याच्यामुळे खूप कपडे पडले होते धुवायचे. मला इतकं टेन्शन. 2 दिवस कपडे धुतले तरी संपना गेलते, एवढे कपडे पडले होते. आणि आमच्या इथं वाळू घालायला जास्त जागा बी नाही, त्याच्यामुळे थोडंच धुवावं लागते. नसतं एकाच दिवशी धुवून टाकले असते मी. रोज तेच कामं घेऊन बसायला आवडत नाही. पण काय करू, काय पर्याय नव्हता माझ्याकडे. म्हणून काल काही धुतले, आज काही धुतले, असं केलं. मग सगळं क्लीन करून घासून वगैरे घेतलं, पाणी टाकलं. ते फरशीवर एक पांढरं लई इतकं उमटते की नाही, मला लई राग येते त्याचा एक. आणि ते घाणपणावर पण वाटतं, एवढे कपडे धुतले होते. मग जिमला जायचं चाललेत ना, त्याच्यामुळे त्याचे शूज धुवायचे होते. ते धुवून गच्चीवर नेऊन वाळू घातले. मग मला गच्चीवर भेटलं होतं.
मध्ये माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.